यंदा देशातलं उत्पादन कमी झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। सोपाचा अंदाज आहे की 105 लाख टनांचं उत्पादन झालं, परंतु जे प्रक्रियादार आहेत किंवा बाजारात अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं आहे की सोयाबीनचं उत्पादन यंदा 90 ते 95 लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावलेलं आहे आणि त्यामुळं जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा पाहायला मिळाली आणि फेब्रुवारी तसंच मार्च महिन्यामध्ये देखील आपल्याला सोयाबीनचे दर आणखीन वाढताना दिसू शकतात। आता सोयाबीनचे दर प्रामुख्याने सोयापेंड आणि सोयातेल या दोन गोष्टींवर अवलंबून असतात। त्यातल्या त्यात सोयापेंडच्या दराचा आधार सोयाबीनला लगेच मिळत असतो, कारण सोयाबीनमध्ये तब्बल 82% पेंड असते। मग आता देशातल्या बाजारात आतापर्यंत किती सोयाबीनची आवक झाली ते पाहणं गरजेचं आहे। तसंच त्यापैकी किती सोयाबीनचं गाळप झालं आणि त्यापासून जे सोयाबीनची निर्मिती झाली त्या सोयाबीनचा नेमका आतापर्यंत वापर झालाय का, निर्यात झाली का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण सोया तेलाची गरज तर आपल्या देशामध्ये कायमच असते, त्यामुळे तेलाचा वापर लगेच होणार आहे। आपण विदेशातून आयात करून तेलाची गरज भागवत असतो, त्यामुळे तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातून जे तेलाची आयात होते त्यानुसार आपल्याला बदलताना दिसून येऊ शकतात। परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोयाबीनचं नेमकं सध्या काय होतंय। तर यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून डिसेंबर 2025 या 3 महिन्यांमध्ये देशातल्या बाजारामध्ये जी आवक झाली ती आवक ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फार कमी झालेली नाहीये। ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये देशातल्या बाजारात 43 लाख टन एवढी सोयाबीनची आवक झाली, म्हणजे एवढं सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलंय। गेल्या वर्षी 46 लाख टनांची आवक झाली होती। आपण जर महिन्याने पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यात 15 लाख टन, नोव्हेंबर महिन्यात 18 लाख टन आणि डिसेंबर महिन्यात 10 लाख टन एवढी सोयाबीनची बाजारामध्ये आवक झालेली आहे। बाजारात आवक झालेल्या 43 लाख टनांपैकी तब्बल 30 लाख टनांचा वापर झालेला आहे, म्हणजे या सोयाबीनचं गाळप झालं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं गाळप केवळ 50,000 टनांनी कमी आहे। गेल्या वर्षी 30 लाख 50,000 टनांचं गाळप झालेलं होतं।